होळी सणाच्या अनुषंगानं रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नागपूर रेल्वे स्थानकासह अनेक प्रमुख स्थानकांवर 8 मार्च ते 16 मार्च दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीटं बंद करण्यात आली आहे। स्थानकांवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला आहे। दरवर्षी होळीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते। लोक आपल्या कुटुंबियांना भेटण्याकरता ट्रेननं प्रवास करतात, परंतु प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेनं 9 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीटं न देण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून दररोज 100 पेक्षा अधिक गाड्या येतात आणि जातात आणि सुमारे 20,000 प्रवासी प्रवास करतात। अशा स्थितीत नातेवाईक त्यांना सोडण्यासाठी किंवा घेण्याकरता येतात आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होते आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो। परंतु ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, लहान मुलांसोबत येणारे कुटुंबातील सदस्य, दिव्यांग व्यक्तींना प्लॅटफॉर्म तिकीटं खरेदी करण्याची परवानगी आहे। म्हणून जर तुम्ही या काळात एखाद्याला ट्रेनमध्ये सोडायला जाणार असाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही। अशा स्थितीत स्टेशनवर विनाकारण जाऊन अनावश्यक गर्दी वाढवू नका, हेच आवाहन।